तर आपलं हे F22 मशीन आहे. तर याचं वर्किंग कसं असतं, काय असतं, युजर ॲड कसे करायचे, तर हे आपण एक शॉर्ट व्हिडिओमधून बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, आता तुम्ही केला असेल तर हा कीपॅड आहे 1 2 3 4, ही ESC आहे, हे MOK आहे. तर MOK प्रेस केलं की तुमचा मेनू ओपन होतो. तर मेनू ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे मेनू ऑप्शन दिसतात, युजर मॅनेजमेंट, युजर रोल वगैरे. तर याच्यामध्ये जर मला एम्प्लॉईला ॲड डिलीट करायचा असेल तर युजर मॅनेजमेंटमध्ये जायचं. तर याला मी ओके करतो. तर याच्यामध्ये न्यू युजर आलं. तर न्यू युजरला मी क्लिक केल्यानंतर मला इथं युजर ID मागेल. तर ID तुम्ही तुमचे जे डिफाईन केलेले असतील तर ते पण देऊ शकता, किंवा मग 1 2 3 4 असे सिरियल वाईज ते बाय डिफॉल्ट घेईल. तर युजर ID समजा मी इथं ID 100 देतो. समजा माझा युजर ID 100 आहे. तर याला ओके करेल. तर याच्यानंतर नेमचं ऑप्शन आहे. तर नेमचं हे ऑप्शनल असतं. तर हे तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधून पण टाकून इकडं अपलोड करू शकता. तर तिसरा ऑप्शन आहे युजर रोल. याच्यामध्ये नॉर्मल युजरच सगळ्यांना ठेवायचं. फक्त जर मला मशीन ॲडमिनने लॉक करायची असेल तर इथं मी सुपर ॲडमिन सिलेक्ट करेल. ज्यावेळेस इथं सुपर ॲडमिन सिलेक्ट करेल त्यावेळेस तुमची मशीन अदर लोकांना ॲक्सेस होणार नाही, म्हणजे तुम्हीच फक्त ॲड आणि डिलीट करू शकता. तर आता मी सध्या नॉर्मल युजरमध्येच ठेवतो. तर सगळ्या लोकांना तुम्हाला नॉर्मल युजरमध्येच ठेवायचं आहे, ठीक आहे. तर खाली फिंगरप्रिंट आहे. तर फिंगरप्रिंटमध्ये मी ओके केलं की इथं 3 वेळा फिंगर करायचं असतं. कर 3 वेळा फिंगर स्कॅन करायचं. 1 2 3. तर हा तुमचा फिंगरप्रिंट रजिस्टर्ड झाला. तर ह्याला आता मी एक फिंगरप्रिंट दिला म्हणून 1 डिजिट आलं. तर याला मी अजून अल्टरनेटिव्ह फिंगर पण देऊ शकतो. तर त्याला परत ओके करायचं, अल्टरनेटिव्ह फिंगर द्यायचा 3 वेळा. ठीक आहे. तर हे अल्टरनेटिव्ह फिंगर दिला. त्याच्यानंतर मी कार्ड पण देऊ शकतो. कार्डमध्ये जर मला द्यायचं असेल, वापरायचं असेल तर कार्ड, पासवर्ड द्यायचा असेल तर पासवर्ड देऊ शकतो. आणि बाकीचं आपल्याला काही करायचं नाही आणि डायरेक्ट ESCला जायचं. तर हा माझा फिंगरप्रिंट सेव्ह झाला. आता बॅक येऊन मी पंच करेल तर माझा पंच घेईल. ठीक आहे. तर इथं पंच केल्यानंतर थँक्यू म्हणणार तुमचं. तर हे तुमचं वर्किंग झालं. आता मला याला वायफायला कनेक्ट करायचं आहे. तर वायफायमध्ये मी कनेक्ट करण्यासाठी MOK जाईल. तर इथं माझे तुमच्याकडे ऑप्शन आहे कॉमचा. तर इथं मी कॉमला जातो. याला ओके केला. तर इथं इथरनेट, जर मी लॅनने कनेक्ट केलं तर इथरनेटमध्ये जाऊन मी IP टाकेल. इथं IP ॲड्रेसला ओके करेल आणि इथं IP ॲड्रेस टाकेल. त्याच्यानंतर सबनेट मास्क गेटवे आणि DNS डिफॉल्ट येऊ शकता 8.8.8.8. तर हे झालं इथरनेटचं. जर मी लॅन केबल कनेक्ट केली असेल तर आता माझ्याकडे लॅन नाही आहे. आता मी वायफायला कनेक्ट करणार आहे. तर त्यावेळेस इथं वायरलेस नेटवर्क ऑप्शन आहे. तर याला ओके करायचं. तर इथं वायफाय ऑफ आहे सध्या, तर ह्याला मी ऑन करेल. ठीक आहे. तर इथं बघा तिथं वायफाय सर्च झालं ॲटोमॅटिकली. तर इथं माझं वायफाय सर्च होतं. तर ह्याला मी ओके केलं. आता इथं टेक्नॉलॉजिकल सर्च झालेलं आहे बघा. इथं मल्टिपल वायफाय नेटवर्क. तर ह्याच्यामध्ये 5 GHz सर्च होणार नाही, ओन्ली 2.4 GHzमध्ये सर्च करायचं. तर याला मी ओके करेल. ओके केलं. तर इथं मग पासवर्ड विचारेल. आता हा पासवर्ड टाकायचा असतो मला. तर पासवर्ड टाकताना बघा हे जुना मोबाईलप्रमाणे हे कीपॅड आहे, तर त्याच्यानुसार टाकायचं. आता इथं मी पासवर्ड टाकतो. आता मला समजा आता इथं डिजिटमध्ये तर मला चेंज करायचं, तर मी हे साईड की टाकेल. इथं AA तर मग मी माझं स्मॉलमध्ये, तर मी स्मॉलमध्ये करेल. आता @ घ्यायचं मला. तर हे साईड की दाबायचं. इथं शो होतं आपल्याला. तर इथं आता सिम्बॉलमध्ये @ 8 नंबरला आहे. तर 8 नंबर मी प्रेस करेल. आणि आता नंबर पाहिजे मला. ठीक आहे. तर याला मी ओके करा. आता मी पासवर्ड टाकला, याला मी कनेक्ट करेल. तर अशा पद्धतीने तुमचं वायफाय कनेक्ट करायचं.